आपण गदिमांची निजरूप दाखवा हो सारखी गाणी ऐकतो तेव्हा संतांच्या चरित्राचा, संत कथांचा त्यांचा अभ्यास किती सखोल होता हे जाणवतं. आणि जेव्हा अशी गाणी आपण ऐकतो त्यावेळेला जिथे राबती हात तेथे हरी, अशी गाणी ऐकताना गदिमांची सामाजिक जाणीव, त्या सामाजिक जाणीवेचं भान किती प्रबल होतं हे लक्षात येतं. त्यांची पहिली कविता जन्माला आली तीसुद्धा सामाजिक जाणीवेच्या भानातनंच जन्माला आली. दगडाच्या देवा दुधाच्या घागरी, दगडाच्या देवा दुधाच्या घागरी, अस्पृश्याच्या घरी थेंब नाही, ही त्यांची पहिली कविता, ही सुद्धा सामाजिक जाणीवेतनं. अशी आपल्या गाण्यातनं, शाहिरी बाण्यातनं गदिमांनी प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी सामाजिक जाणीव आपली जी होती ती कुठे ना कुठेतरी व्यक्त केलेलीच आहे. जणू आपल्या गाण्यातनं, आपल्या शब्दातनं ते समाजाला विचारत होते, सांग तू जागा होशील का. प्रवाहात जे वळण असतं एखादं ते असं येतं की तिथून काहीतरी नवं सुरू होतं. या अर्थानं मला असं वाटतं की सुले नेत्यांपासून मराठी भावगीत, मराठी चित्रपट याचं एक नवं युग सुरू झालं. हा बाबांचा फार मोठा एक त्यांचा आकार, एक अपरंपार साधेपणा होता, अपरंपार साधेपणा होता. दुसरं म्हणजे शब्दांचा एवढा सन्मान. बाबूजी काही वाङ्मयी अर्थानं कवितेचे अभ्यास किंवा जाणवण्याचा असलेला भाग नाही, पण बाबूजीला एक आमची अंतर्गत जाण होती पुढच्या कवितेचं सत्व पकडायची. वसंत काली वनी दिनांती, वसंत काली वनी दिनांती, एकच पुशिते तुझे कांती. वसंत काली वनी दिनांती, एकच पुशिते तुझे कांती. एकांती कर कोमल माझा हाती घेशील का, माझा होशील का, होशील का, होशील का. सुधीर फडके साहेब, गदी माडगुळकर आणि राजा परांजपे हा जो काळ होता तो त्याला सुवर्ण काळ असं म्हणतात आणि खरोखर तो सुवर्ण काळ होता. तर बाबूजींचं संगीतामध्ये एवढी ताकद होती, एक तर मेलोडी होतीच आणि सोपेपणा होता. शब्दोच्चार कसे असावेत हे त्यांच्याकडनं शिकायचं. मी तर म्हणेन आजची जी पिढी आहे ती त्यांची गाणी ऐकूनच मोठी झालेली आहे. गदिमांनी तर एकाच विषयावरती किती वेगवेगळी गाणी लिहिली. म्हणजे आता अभंग त्यांचे घेतले तर त्या अभंगामध्ये कधी सगुण कधी निर्गुण असे दोन्ही प्रकार येतात. आनंदजी याविषयी मला हेच सांगायचं होतं की गदिमांच्या काव्याचा जितका जास्त विचार करावा ना तेव्हा तितके त्याचे नवे नवे असे तेजस्वी पैलू आपल्या दृष्टीपथात येतात. उदाहरणार्थ कुंभार ही एक आपण गोष्ट घेतली तर कुंभारावर एके ठिकाणी त्यांनी असं लिहिलंय की अरे कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, अरे कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, वर घालतो धपाटा आत आधाराचा हात. म्हणजे इथं त्यांनी सगुण गुरुची कल्पना केली आहे की तो शिष्याला शिक्षा करतो पण किती, शिष्य मोडून नाही जाता कामा, त्याला कळलं पाहिजे आपली चूक काय आहे. आणि त्याच कुंभाराला एका दुसऱ्या गाण्यात त्यांनी इतक्या वेगळ्या तऱ्हेने केले की देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार, विठ्ठला तू वेडा कुंभार. श्रीधरजी आपण फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार,
विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्यात साकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे एक धागा सुखाचा सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी पावसाळी नभापरी आणि नजरेत तुझ्या नजरेत तुझ्या नजरेत तुझ्या वीस खेळते नाचरी सावळाच रंग तुझा हां ॲक्च्युली या गीताविषयीची गंमत नाही आहे पण पुढचं पाऊलमधल्या लावण्या हे इतक्या फर्मास होत्या. त्यातली एक लावणी अशी होती डोईवरी पाण्याचा ग माठ मी हळूहळू चढता यमुना घाट कशी पडली अचानक गाठ गोकुळातला पोर आला नंदा गोकुळातला चोर आला नंदाचा पोर आला आडवा कुणी हिला सोडवा. बरं का कुणी मला सोडवा. तर मला एका डॉक्टरनी सांगितलेला किस्सा होता म्हणजे त्या काळात तरुण असलेले बरं का की प्रेग्नन्सीचं ऑपरेशन करताना एखादं मूल जर आडवं आलं तर ते डॉक्टर एकमेकांना म्हणायचे की अरे नंदाचा पोरा आला आडवा कुणी हिला सोडवा. असं थोडासा चावटपणा झाला ही गोष्ट खरी आहे पण जाळीबंदी पिकली करवंद ही लावणीसुद्धा तितकीच छान आहे. ऐकूया आपण मधुराकडनं. भर उन्हात बसली धरून सावली गुर नाही चिंता त्यांची तिन्ही सांज पातुर चला दोघ मिळून चढू टेकडीवर चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद. श्रीराम 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 श्रीराम
ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशल रामायण गादी कुशल रामायण गादी कुशल रामायण गादी कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायांचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायांचे पुत्र सांगती चरित पिताचे पुत्र सांगती चरित पिताचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशल रामायण गादी कुशल रामायण गादी नाच नाचुनी अति गमले नाच नाचुनी अति गमले थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे गाणं शिकवायला सुरुवात केली. तर त्यांना एकच माझी गोष्ट सगळ्यात आवडली ती ही की ही मेहनत करते. असं नाही की 1-2 वेळा गायले की आता बस झालं मला मी थकले असं कधीच म्हटलं नाही. ते जितका वेळ बसवते तेवढा बसून राहायचं. त्यांनी इतके पेशन्सनी तिथे बसलेले असायचे. मनातल्या मनात किती जरी मी वेळा मारल्या पळून जावं म्हणून तरी पण त्यांच्यासमोर गप्प बसून ऐकायचे आणि शिकायचे. तर त्यामुळे त्यांचा फायदा झाला की नाही माहिती पण माझा फायदा झाला. माझा फायदा असा झाला की मी गाणं शिकले. मराठी भाषा कशी बोलावी आम्ही काही शिकलेले लोक नाही पण मराठी कशी गावी त्या भाषेचा अर्थ समजावून घेणं आणि त्याप्रमाणे गाणं हे फडके साहेबांच्यामुळं मला लाभलं. त्यानंतर मला ती सवय लागली की दुसऱ्यांची गाणी पण मी त्यांच्यासारखीच गायचे आणि त्या म्युझिक डायरेक्टर सांगायचे असं नाही असं एवढा मला त्याचा अधिकार आला. कारण त्यांच्याकडे गाण्याचा प्रश्न आला की फडके साहेबांचं नाव हे पहिल्यांदा येतं. अजूनही पब्लिकमधनं आवाज येतो फडके साहेबांचं गाणं म्हणा. तो माणूस कधी जात नाही तो आपल्यात असतो आणि तो आपल्यात राहणार. त्याला शुद्ध प्रेम म्हणतात. ज्याला शुद्ध गाण्यासाठी बसणं म्हणतात ते आमच्यात होतं.